श्री गजानन विजय अध्याय 4। श्री गणेशाय नमः। हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीशा एक तत्व आहा खास, तोय वारी म्हटल्यास कायजली भेद होतो, तैसी तुमची आहे स्थिती। तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत, अनन्य भावे बाहता। तू पावसी आपुल्या भक्ता, मातान धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजाण लेन करू, नको माया पाताळ करू। तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा, बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ। प्रकार एक अघटित, आला ऐसा घडोनी, वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षयतिथीयेच्या दिवशी, पित्रार्थ उदककुंभासी, देती श्राद्ध करोनिया। अक्षयतिथीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकांस विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा। त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले। महाराज पोरात बैसले, कौतुके लीला कराव्या, बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मजकारण, विस्तव वरी ठेवोनिया। सकाळपून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो। भरा चिलीम मुलांनो, ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली। चिलीम भरून लागली, तंबाखू आत घालूनिया। विस्तवाचा तपास केला, तोन सदनी मिळाला, काकी चूल पेटण्याला। अवकाश होता विबुध हो, पोरे चित्ती विचार करीती, आपापसात निश्चिती, कशी करावी यासी युक्ती। विस्तव पाहिजे चिलिमीला, मुले पाहून चिंतातूर, बंकट करी मधुरोत्तर। अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी आपुल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे, दुकान ते चालण्या बरवे। विस्तव लागतो आधी त्या, आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी। ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला। पोरांनी ते ऐकिले, जानकीरामाकडे आले, विस्तव मागू लागले। समर्थांच्या चिलमीस जानकीराम रागावला, लेंकरासी बोलता झाला, अक्षयतिथीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी। पोरे म्हणाली त्यावर, जोडोनी आपले दोन्ही कर, नको करू हा अविचार। विस्तव पाहिजे समर्थाला, महाराज श्री गजानन, देवाचेही देवजान, त्यांच्या चिलमी कारण। विस्तव हा जातसे, साधूप्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता। उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको, आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून। ऐसे साच असून हेन कैसे कळे तुला, विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी। चिलीम पिऊन तृप्त जरी झाला गजानन महाराज, ते सोनारेन ऐकिले, अद्वातद्वा भाषण केले। ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे। सोनार म्हणे बालकांसी, गजानन कशाचा पुण्यराशी, त्या चिलमी भात दरासी। साधू म्हणून सांगू नका, गांजा तमाखू पीत बसतो, नग्न गामवात हिंडतो, वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे, जात गोत नाही त्याला। ऐशा वेड्यापिशाला मी साधू मानण्याला, नाही मुळी तयार। बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला। मी तयाचे चिलमीसी, तो आहे ना साक्षात्कारी। मग विस्तव कशाला पाहिजे तरी, आपुल्या कर्तृत्वे कान करी।
विस्तवाते निर्माण साधू नाथ जालंदर पीत होते चिलीम फार परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते जा जा उभे न राहा येत विस्तव ना मिळे तुम्हांप्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विनमुख परत आली महाराजांसी निवेदिली हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात ती ऐकता हास्यवदन करीते झाले दयाघन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपुल्या हाती भले बंकटलालासी बोलले काडी एक वरती धरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमसद्या विस्तव देतो करुनिया काडी घासून आता मी काडी घासल्या वांचुनी कदान प्रगटे अग्नी म्हणून केली विनवणी ती मनास आणा समर्था महाराज बोलले त्यावर उगीन करी चरचर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको बंकटलाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरिले चिलमीचिया वरती भले समर्थाज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी काडीप्रती विस्तवाचा अंशही नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी तैसीच राहिली चिलीम तीही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाम व साधुत्व उगीच नव्हते थोतांड मत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्यामाझारी आया दिसल्या नानाप्री बुजबुजाट झाला भारी केअस वाटली सर्वांना लोक उठले पात्रांवरून अवघ्या अन्नाते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे भाया मीच कारण मीन साधूंसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजानाची अगाध लीला मीन खचित जाणिली गजानन जान्हवी नीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडा पूर्ण कल्पतृकारण मी बाभ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला दावा माझ्या हातून संतसेवा हो हो ना तू दिलीस मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वय पायांचा पशु मी आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची द्वडिली वेळ आलेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मंतूची मागाव्या ऐसा विचार करुनी सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगाव्या अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पहा या चिंचवण्याला आंत किडे पडले बहु माणसे उठली उपोषित तेणे झाला श्राद्धघात हे ऐसे भाव्या कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिलिमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता मला समर्थांच्या चिलिमीस्तव त्याचेच हे आहे फळ
चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणेरीती. तुम्ही चिंचोके पाहिले ते असतील किडलेले, म्हणून हे नाचते झाले. तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली. मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हांप्रती. मला नेऊन पायांवरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागे अनन्यभावे करून. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत, जानकीराम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत, अष्टांगेंसी समर्था. आणि म्हणाला दयाघना, तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ, नांदसी या शेगामवांत. ज्यांची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे तृण, जाळी कृपाकृशाने करून. समर्था आजपासून मी टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटेन सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर, किडेन पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळोनी गेला होता तेव्हा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले. समर्थांचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले. वृतत हे त्या गांवामध्ये, ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात. हीच निघू लागली सत्य, कस्तुरीचा नाहीये वास झांकाया कवणाते. चंदुमुकीम नामवाचा, गृहस्थ एक शेगामवाचा. निहसीम भक्त समर्थांचा, त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात, सभोमवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात, दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालिती, वारा समर्थांकारणे. कोणी वांटिती खडी साखर, कोणी गळ्यात घालिती हार. कोणी चंदन थंडगार, लाविती अंगी साधूच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या ते आणजा. चंदू बोले कर जोडून, आता कान्होले कोठून. इच्छा असल्या तळून, ताजे आणि तो गुरुराया. ध्रुव महाराज वदले वाचे, नाही कारण ताज्याचे. पाहिजेत तुझ्या उतरंडीचे. कान्हवले मज खाव्या, जा वेळ करू नको. उगीच सब्बी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको. खोटे वेड्या यत्किंचित, त्या मुकिंचंदू प्रती. लोक आघे बोलती, जा ये पाहून शीघ्रगती. खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला. 2 कान्हवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. तै बोले अंगना. होऊन गेला 1 महिना, आता कान्हवले आपुल्या सदना. मिळतील कशाचे, अक्षयतृतीया दिवशी भले. कान्हवले मी पतिराया केले, तेन आता राहिले. संपून गेले त्याच दिनी, मर्जी असल्या नवे करीते. समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेविते. कढई नाथा चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर. सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार. कान्हवल्याच्या साहित्यासी, चंदू बोले त्यावरी. ताजे नकोत सुंदरी, जे तू उतरंडी माझारी. 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले,
तेंच मी तुझ निवेदिले, आठवण करून चांगले, पाहा काही येधवा. ऐसे ऐकता पतिवचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन. कान्हवल्याचे चित्तांतरी, कान्हवल्यांचा शोध करिता, आठवण झाली तत्वता. उघड म्हणे थांबा नाथा, सत्यगिरा समर्थांची. दोन कान्हवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मजलागी, त्यास महिना होऊन गेला. असेल बुरसा वरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला. राहिले नसतील अणुमात्र, ऐसे बोलून तात्काळ उठली. उतरंड सर्व धांडोळली, कान्हवले ते ठेवलेली. कळशी होती खापराची, आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या दोन. कान्हवले जे सुकोन, गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला, श्रोते त्या कान्हवल्याला. बट्टा संतवाणीला, नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहून, उभयतांचे हर्षले मन. धन्य साधू गजानन, महासमर्थ सिद्ध्योगी. चंदू कान्हवले घेऊन आला, समर्थांसी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला, त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन, खचित असती त्रिकाज्ञ. भूत भविष्य वर्तमान, यांसी अवघे कळचे. चंदूच्या त्या कान्हवल्यांसी, सेविते झाले पुण्यराशी. राम शबरीच्या बोरांसी, जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी, चिंचोली गाम परियेसी. तेथील एक रहिवासी, माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर, अव्यव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार, हेच होते ब्रह्मज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी, कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवे जी काखरी, लिहिली अक्षरे तेंच होय. माधवासीन कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले. म्हणून विरक्त झाले, मन तयाचे संसारी. जी का होती चीजवस्त, ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत, होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला, एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझवांचून. माझे हे अरण्यरोदन, तुझविण देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी, शेगांवी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवंटी, हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण, अन्न पाण्याते त्यागून. वदनी वदे नारायण, खंडन पडे तयाला. ऐशाप्री एक गेला, दिवस परी नाही उठला. ध्रुव महाराज वदले तयाला, हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जा. प्राण देहाते सोडून, जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मवारी, म्हातारपणी करिसी नारी. अरे वेळ गेल्यावरी, नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर, करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर, कूप खणणे निरर्थक. ज्या कन्यापुत्रांसाठी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी. टाकोनिया तुझलागी, अशाश्वताचे पोषण. केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून. फळे भोगणे भाग असे, ती फळे भोगिल्या विना. सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा. विवेक काही करी मनी, तेन माधवे ऐकिले. हट्टासी ना सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले. त्यासी भोजन घालण्याचे, शेगामचा कुलकर्णी. करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी. अन्नाविण राहू नका, तेही म्हणणे माधवाला. नाही पटले तसाच बसला,
समर्थांच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आ पसरून माधवावर धांबून आले भक्षाव्या तेणे माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी ऐशा पाहून स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप आणि बोलले गरजून हेच का तुझे धीटपण तू काळाचे भक्ष्य जाण असाच खाईल काळ तुला त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे ऐकता झाला विने बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठांत हीच विनंती आपणांप्रत महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता या लेंकराते यमलोकी धाडू नका माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुवशी परी त्या जाळणे तुम्हांसी नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हांते संत भेटी ज्याला होते यमलोक ना तयासी ऐसे ऐकता भाषण समर्थे केले हास्यवदन महाप्तिता पावन साधूच एक करीती की श्रीमन्नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वांचण्याची आस आहे तुला साची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सध्या ओखटी ही प्रपंचमाया त्यात पुन्हा गोवू नको तथाच तू ऐसे महाराज वदले तू जे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्ण्यावाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडेचार करी जनकल्पना नानाप्री उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसान समर्थासन्निध झाले जाण चुकले त्याचे जन्ममरण गजाननाच्या कृपेने असो एक्या समी भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपुल्या शिष्यवर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्रजागर येथे करवा वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय पन्हे पेढे बर्फी खवा भिजल्या डाळीस मीठ लावा 1 रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपुल्या शेगांवी सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय याते नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारिता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये 100 झाले जमा सामान सर्व आणिले चंदनाचे उटणे केले आत केशर कालविले तैसाच आणखी कापूर 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगामवाला जे पदक्रम जटेला
जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडली आनंदली. दक्षिणा घेऊनी गेली. अन्य ग्रामाकारणे संतांच्या जे मनी येत ते पूर्वी रमानाथ. कमीन पडे यत्किंचित. ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी. व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगामवासी. वंशज त्याचे करीती हे. हा दासगणू विरचित. गजानन विजय नामे ग्रंथ. साधकासी दावोपथ. विमलशा हरिभक्तीचा. श्रीहरिहरार्पणमस्तु शुभ भवतु. इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः.